नमस्कार मंडळी, चावडी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अध्यात्म आणि ज्योतिष या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत मिथुन राशीचं 15 जुलै ते 29 जुलै 2026 राशी भविष्य. सूर्यकुंडलीनुसार जी काही ग्रहस्थिती निर्माण झालेली आहे, या ग्रहस्थितीचा परिणाम आपल्या जीवनावरती काय होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपलं करिअर, नोकरी, व्यवसाय, त्याचबरोबर कौटुंबिक जीवन, शिक्षण, प्रेमसंबंध, आर्थिक लाभ, नुकसान अशा ज्या काही आपल्या जीवनामध्ये महत्त्वाच्या बाबी असतात त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. मंडळी, व्हिडिओच्या शेवटी जे काही आपल्याला प्रतिकूल ग्रहस्थिती आहे आणि त्याबाबतचे उपाय काय केले पाहिजे, आपल्याला शुभ अंक कोणता आहे, शुभवार कोणता आहे, याबाबत सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मंडळी, आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला विविध प्रकारचे सण, उत्सव, त्याचबरोबर आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी मिळतील. तर आपण पाहूया मिथुन राशीचं 15 जुलै ते 29 जुलै 2026 पर्यंत राशी भविष्य. तर मंडळी, आपण पहिलं जाणून घेऊया की मिथुन राशीसाठी या 15 दिवसांसाठी त्यांची सूर्यकुंडली कशी आहे. मित्रांनो, या 15 दिवसांमध्ये अतिशय रंजक अशी ग्रहस्थिती आहे. प्रथम स्थानातमध्ये बुद्धीची देवता बुध ग्रह आहे. द्वितीय स्थानातमध्ये म्हणजे ते धन आणि कुटुंब स्थान असतं, त्या ठिकाणी रवी आणि गुरु यांची युती तुम्हाला फार मोठं भाग्य तुमचं उजळून टाकणारी आहे. तृतीय स्थानामध्ये शुक्र आणि केतू आहेत, तर भाग्यस्थानामध्ये राहू महाराज विराजमान आहेत. तर दशम स्थान जे तुमचं कर्म आणि नोकरी व्यवसायाशी संबंधित आहे, त्या ठिकाणी शनी आणि नेपच्यून विराजमान आहेत. तर मंडळी, या ग्रहस्थितीचा तुमच्या जीवनावरती काय प्रभाव पडणार आहे आणि कोणते ग्रह तुम्हाला अनुकूल आहेत, कोणते ग्रह जे प्रतिकूल आहेत, याबाबतची आपण आता माहिती पाहणार आहोत. मंडळी, प्रथम स्थानातला बुध आणि द्वितीय स्थानातमध्ये असणारे रवी आणि गुरु हे ग्रह म्हणजे तुमच्या या 15 दिवसांमध्ये तुम्हाला राजयोग म्हणावा तसा राजयोगासारखे आहे. म्हणजे बुध जे तुमची बुद्धीची देवता आहे, तुमच्या वाचेचा कारक आहे, तर याच्या माध्यमातून तुमच्या बोलण्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवरती पडणार आहे. तुमच्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर तुम्ही समोरच्यावरती छाप पाडाल आणि तुमचं काम आहे ते तुम्ही बरोबर यशस्वी करून घ्या. त्याचबरोबर द्वितीय स्थानातली रवी आणि गुरु तुम्हाला चांगली साथ देणार आहेत. म्हणजे तुमची आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवन हे अतिशय सुंदर राहणार आहे. आता प्रतिकूल ग्रहांच्या बाबतीत जर पाहिलं तर भाग्यातला राहू आणि दशम म्हणजे तुमच्या कर्मस्थानामध्ये असणारा शनी आणि नेपच्यून हे मात्र तुमची चिंता वाढवणारे आहेत. आता या प्रतिकूल ग्रहांच्या प्रभावामुळे काय होणार आहे, तर तुम्हाला यश मिळवण्यासाठी झगडावं लागणार आहे. तुम्हाला यश मिळेल, परंतु आत्ता जे तुम्ही प्रयत्न करताय त्याच्यात दुप्पट तिप्पट तुम्हाला जोर लावावा लागेल आणि मग ते तुम्हाला यश पदरात पडणार आहे. सहजासहजी पडणार नाही आहे. गुप्त शत्रू तुमचे डोकं काही वर काढतील. काही ठिकाणी वादविवादाचे प्रसंग सुद्धा उद्भवू शकतात. कुठं नोकरी व्यवसायामध्ये फसवणूक सुद्धा होऊ शकतं. आपण करिअर आणि नोकरीच्या बाबतीत जर पाहिलं तर दशम स्थान म्हणजे कर्मस्थानामध्ये शनी आणि नेपच्यून हे ग्रह आहेत. त्याच्यामुळं तिथं तर तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. वरिष्ठ तुमच्याकडून जास्ती कामाची अपेक्षा करणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. परंतु सोबत नेपच्यून आहे. नेपच्यून हा ग्रह फसवतो. म्हणजे आपण जरी प्रामाणिक काम करत असलो तरी सुद्धा तिथल्या स्थानिक राजकारणाचा, ऑफिसमध्ये जर काही कोणी कुरघोड्या करत असेल तर त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला सावध राहावं लागणार आहे. असं जरी असलं तरी तुमचा प्रथम स्थानातला बुध आणि द्वितीय स्थानातले रवी आणि गुरु हे तुम्हाला या ठिकाणी साथ देतील. त्याच्यामुळं जरी कोणी काही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला किंवा वरिष्ठांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा तुम्ही पूर्णत्वास न्याल आणि परिणामस्वरूप तुम्हाला अपेक्षित यश मिळेल आणि काही तुम्हाला बढतीचे योग सुद्धा या कालावधीमध्ये येऊ शकतील. काही तुमची सरकारी कामं जर रेंगाळली असतील तरी सुद्धा या कालावधीमध्ये होऊ शकणार आहे. व्यापाऱ्यांच्यासाठी सुद्धा हा काळ अतिशय चांगला आहे. म्हणजे जे काय कन्सल्टिंग, मार्केटिंग,
लेखक, पत्रकार, शिक्षकी पेशा यामध्ये जे काम करतायत त्यांच्यासाठी हा काळ भरभराटीचा आहे. यश मिळतंय म्हणून अहंकार बाळगू नका, चुकीची गुंतवणूक करू नका, कोणतेही करार करताना फार सावधगिरी बाळगा. आता या 15 दिवसाच्या काळामध्ये जर तुमची आर्थिक स्थिती आणि लाभाची स्थिती जर पाहिली तर द्वितीय स्थानामध्ये रवी आणि गुरु अक्षरशः म्हणजे तुमच्यासाठी तिजोरीची दारं उघडून तुमच्या पुढं आणल्यासारखं होणार आहे. काही जुनी रखडलेली कामं मार्गी लागतील, जे काही तुमचे अडकलेले व्यवहार असतील ते पूर्ण होतील. अचानकपणे तुम्हाला धनलाभाच्या गोष्टी या 15 दिवसांमध्ये घडू शकतात. काही वडिलोपार्जित संपत्तीचे वाद असतील तर या 15 दिवसात मिटवण्यासाठीचा हा काळ चांगला आहे आणि त्यातून सुद्धा तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. मंडळी, जरी ही स्थिती लाभदायक असली तरी सुद्धा भाग्यस्थानामध्ये राहू आहे आणि मग तुम्हाला कुठंतरी आलेला पैसा सांभाळता येणं पण गरजेचं आहे. कदाचित तुम्हाला भ्रमित करून, भुरळ पाडून कुठंतरी चुकीची गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडलं जाईल. याबाबत सावध राहायला लागेल. तर त्याचबरोबर मटका, जुगार, सट्टा, लॉटरी यापासून सुद्धा तुम्हाला फार सावध राहावं लागेल किंवा तुम्ही या 15 दिवसात तरी अशा प्रकारची गुंतवणूक करू नका किंवा अशा प्रकारचे वेडे खेळ करू नका. त्याचबरोबर गुंतवणूक करताना, करार करताना सावधगिरी बाळगा. कौटुंबिक जीवन फार सुखी असणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. एखादं शुभ कार्य या काळामध्ये ठरू शकतं किंवा घरामध्ये तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन कराल, कौटुंबिक सहलीचं आयोजन कराल. फक्त एक काळजी घ्या, आपले लहान बहीण भाऊ असतील किंवा जवळचे नातेवाईक असतील यांच्याबरोबर गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. कारण तृतीयातला केतू कुठेतरी तुमच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण करू शकतो. मिथुन राशीच्या जातकांसाठी या 15 दिवसासाठी जे शुभ अंक आहेत, जे तुमचं भाग्य उजळवू शकतील ते 3, 5 आणि 7 आहेत आणि तुमच्यासाठी शुभ रंग आहे फिकट हिरवा, पांढरा, निळा या रंगाच्या कपड्यांचं तुम्ही परिधान केलं तर ते अधिक तुम्हाला फलदायी ठरणार आहे. आता मंडळी, जे प्रतिकूल ग्रह आहेत म्हणजे भाग्यातला राहू आहे आणि दशमातला शनी आहे, तर यांची प्रतिकूलता कमी करण्यासाठी, या ग्रहांचे अनुकूल परिणाम मिळवण्यासाठी काही छोटेसे उपाय आहेत. तर ते तुम्ही अवश्य करा. म्हणजे बुधाचा जप करा, ओम भू बुधाय नमः हा जप करा. त्याचबरोबर गणपतीची रोज पूजा अर्चा प्रार्थना करा, अथर्वशीर्ष पठण करा, गणपतीला दुर्वांची जुडी अर्पण करा. त्याचबरोबर शनिवारी शनी मंदिरातमध्ये, मारुतीच्या मंदिरातमध्ये तीळ तेलाचा दिवा लावा, हनुमान चालीसा पठण करा, जेणेकरून तुम्हाला या प्रतिकूल ग्रहांची अनुकूलता लाभेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.